विस्तार सूत्र या पाठातील आज आपण सराव संच 5.3 या सराव संच मधील उदाहरणे आपण सोडवणार आहोत. तत्पूर्वी हे जे उदाहरण आपण कोणत्या विस्तार सूत्रावर आधारित आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिला विस्तार सूत्र बघितलं, त्यानंतर दुसरं बघितलं, आता हा विस्तार सूत्र आहे 3 नंबरचा. याच्यात काय a उणे b कंसाचा घन म्हणजे दोन पदांच्या वजाबाकीचा घन हा बरोबर असतो पहिल्या पदाचा घन वजा किंवा ऋण 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा किंवा ऋण दुसऱ्या पदाचा वर्ग. मागच्या सूत्रात आणि या सूत्रामध्ये फरक एवढाच आहे. मागचा जो विस्तार विस्तार याच्यात काय होतं a अधिक b कंसाचा घन, त्या ठिकाणी हा जो ऋण आहे हा धन होतं आणि हा धन, म्हणजे याचा फक्त याच्यात बदल तो सूत्र जर पाठ केलं तर काय केलं, दोन पदांच्या वजाबाकीचा घन असेल तर याच्यातलं दुसरं पद एक ऋण येते आणि चौथं पद. अशा प्रकारे दोनच बदल आहेत. दुसरं आणि चौथं पद हे ऋण म्हणजे वजा स्वरूपात येतो आणि बाकीचं जसं तसं विस्तार तोच आहे. म्हणजे काय, दोन पदांच्या बेरजेचा किंवा वजाबाकीचा वर्ग असेल तर पहिल्या पदाचा घन दोन पदांच्या वजाबाकीचा किंवा बेरजेचा घन असेल, मी वर्ग म्हणलं, घन असेल तर पहिल्या पदाचा घन वजा, जर धन असेल तर इथं धन चिन्ह येईल, ऋण असेल तर ऋण 3 असणारच, पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक, या दोन्ही वेळेस अधिक राहतो, 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा, जर इथं वजा असेल तर इथं वजा येते आणि इथं धन असेल तर इथं धन येते दुसऱ्या पदाचा घन. आता इथे ठिकाणी मी ऋण वर्ग लिहिलं बघा, थोडस बाय मिस्टेक इथं घन लिहायचं. अशा प्रकारे म्हणजे हा पहिला घन आहे, शेवटचा घन आहे, याचं चिन्ह धन आहे, याचं ऋण आहे, हे लक्षात ठेवायचं. हे ऋण आहे आणि बाकीचे धन आहे. अशा प्रकारे दोन पद धन असतात आणि दोन ऋण असतात, किंवा दोन पदांच्या वजाबाकीचा घनाचा विस्तार. आता याच्यावर आधारित आपण 5.3 मधला पहिला प्रश्न आहे बघा, विस्तार करा. विस्तार करा. आता या ठिकाणी थोडस लक्ष द्या, इथं दोन प्रकारचे उदाहरणे आहेत, विस्तार करा आणि सरळ रूप द्या. सरळ रूप द्याचा सुद्धा अर्थ होता, सरळ रूप द्या म्हणजे जी दिलेली प्रक्रिया आहे, गुणाकार, वजाबाकी, भागाकार, कंस सोडवणे, जे काय प्रक्रिया असतात गणिताच्या ते पूर्ण करून शेवटी उत्तर आणणे म्हणजे सरळ रूप देणे. आता विस्तार करा म्हणजे फक्त याचा आपल्याला विस्तार लिहायचं. विस्तार लिहायचं म्हणजे शेवटी आपल्याला याची जी काय येईल संख्या किंवा किंमत आपल्याला काढायची आहे. आता पहिलं उदाहरण बघूया. 2m वजा 5 कंसाचा घन. आता लक्षात ठेवा, दोन पदाच्या वजाबाकीचा घन. विस्तार आपल्या दृष्टिक्षेपात नजरेसमोर आहे, काही कालावधीपुरता तो असणं गरजेचं आहे, परीक्षेत नसणार किंवा परीक्षा सोडताच नसणार, परंतु सराव होईपर्यंत आपल्या नजरेसमोर असेल तर आपल्याला पटकन लक्षात येते. पुन्हा नंतर आपोआप तो एकदा सराव झालं, पाठांतर झालं किंवा आपल्याला वारंवार सरावामुळे स्मरणात राहिलं की आपल्याला पुढे जाता येते. आता बघा, याचा विस्तार लिहिता वेळेस पहिल्या पदाचा घन म्हणजे 2m कंसाचा घन म्हणजे दोन्ही पदाला लागू होतो. आता दुसरं पद हे ऋण आहे, 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे हा पद 2m चा वर्ग गुणिले दुसरे पद म्हणजे 5. आता या ठिकाणी थोडस निरीक्षण करा, तुम्ही असं म्हणू शकता की 5 ऋण लिहायचं, हा 5 दोघांमधलं चिन्ह आहे, 5 हे 5च म्हणून 5 लिहायचे, इथे ऋण 5 लिहायचे नाही, तर 5च लिहायचे, अधिक 3 गुणिले पहिले पद म्हणजे
2m गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग, कंसात घ्या, कंसाच्या बाहेर घ्या, काही फरक पडत नाही, सिंगल डिजिट मध्ये आहे, वजा किंवा ऋण दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 5चा घन. अशा प्रकारे इथं पाहिजे ऋण आलं आणि इथे लक्षात आलं. आता बरोबर 2चा घन 8 m चा घन वजा 3 2चा वर्ग 4 m चा वर्ग गुणिले 5. ठीक आहे, असं लिहू, पुन्हा गुणाकार करू. 3 दोन्ही 6m गुणिले 5चा वर्ग 25 वजा 5चा घन 5 5 25 25 5 125. आता या ठिकाणी पहा 4 पद आहेत, 1 2 3 4. याच्यात थोडंसं गफलत होऊ शकते, त्याच्यामुळे आपण थोडंसं अंडरलाईन करून पहा. हे एक पद आहे, हे एक पद, एक पद, एक पद, 1 2 3 4. आता याचा शेवटच्या याला फायनल टच मध्ये बघा, याचं उत्तर भेटतो 8 m चा घन वजा 3 चौक 12 12 पंचे 60 m चा वर्ग अधिक 25 गुणिले 6 6 गुणिले 25. आता 25 सका 150 m वजा 125. अशा पद्धतीनं याचं उत्तर आपल्याला मिळालं. याच्यानंतर आपल्याला याचा पुढे अजून कोणतीच प्रक्रिया करता येत नाही, थांबलो. तर अशा प्रकारे विस्तार सूत्रामधला हा पहिलं उदाहरण आपण सोडवलं. एकूण 4 उदाहरणे आहेत, 4 पैकी 3 किंवा 2 मी सोडवेल, बाकीचं तुम्ही एखादं तुम्ही सोडून घ्या. आणि गृहपाठाच्या वहीवर वारंवार सूचना आहे माझी की गृहपाठाच्या वह्या अपडेट ठेवा, तपासल्या जातील. काही अडचण समस्या असेल तर मला कॉल करा. ठीक आहे, धन्यवाद. आता पहा दुसरं उदाहरण आहे 4 उणे p कंसाचा घन. आता पहिल्या उदाहरणामध्ये 2m उणे 5 होतं, या ठिकाणी अंक आले पहिल्या याच्यात आहे आणि अक्षर चलपद दुसऱ्या याच्यात आहे. काही असेल ते आपल्याला फरक पडत नाही. विस्तार लिहिता वेळेस पहिल्या पदाचा घन 4चा घन. आता दुसरं पद वजा असणार 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग. लक्षात घ्या, गुणिले दुसरे पद म्हणजे p जशाला p ऋण लिहू नका, अधिक दुसरं पद, तिसरं पद अधिक आहे 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा चौथा पद वजा काय ते दुसऱ्या पदाचा घन 1 2 3 4. आता लक्षात ठेवा, हे पहिलं, इथून इथपर्यंत दुसरं, इथून इथपर्यंत तिसरं, हे चौथं. 4चा घन 4 चौक 16 16 चौक 64. व्हेरी गुड. वजा आता या ठिकाणी 3 गुणिले 4चा वर्ग 16 गुणिले p अधिक 3 चौक 12 p चा वर्ग. एका ठिकाणी सूत्र सापडल्याचं वजा p चा घन म्हणजे p चा घन. आता या स्टेप मध्ये उत्तर मिळेल 64 वजा 16 48 p अधिक 12 p चा वर्ग वजा p चा घन. आता एखाद्या वेळेस हे p दिसा नव्हती का जी बेरीज वजाबाकी करतात. हे चलपदाचा याचा घातांक 1 आहे, काय नाही म्हणजे याचा 2 आहे, याचा 3 आहे. समघातांक असेल तर त्याचं बेरीज करता येईल, असं करता येत नाही. फक्त गुणाकारामध्ये तो आपल्याला करता येतो. मग 64 वजा 48 p अधिक 12 p चा वर्ग उणे p चा घन. अशा प्रकारे 2 नंबरचं उत्तर मिळालं. आता तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्या याच्यात 35%, दुसऱ्या याच्यात 35 म्हणजे 70% ध्यानात आलं असेल. आता तिसरं उदाहरण देतो म्हणजे 105% म्हणजे उधळून जाईल. तर बघा याच्यात तिसरं आहे 7x उणे 9y कंसाचा घन. अशा स्वरूपात आहे, परंतु चौथा जो आहे 58चा घन. मग आता हे संख्येचं आपल्याला थोडंसं कसं बसवायचं हे आपण चौथं उदाहरण सोडू. तिसरं तुमच्यासाठी सोडून देतो. एक उदाहरण फक्त तुम्ही करा, 3 मी 1 तुम्ही, म्हणजे 75% मी करतो, 25% तुम्ही करा. याच्यात बी काय अडचण आलं तर माझ्याशी संपर्क करा. ठीक आहे. आठवा चौथं उदाहरण. याच्यात उदाहरण किती 8, मी 4 म्हणलं, 8 उदाहरणे.
तर आपला हा तिसरा उदाहरण चाललं, पुस्तकातलं चौथं. अजून एखादं सोडून दाखवतो, बाकीचे तुम्ही करा. वाटल्यास एखादं काय अडचण आली तुम्ही सांगितल्यानंतर. 8 पैकी समजा हे चौथं चालू आहे, 58चा घन. आता या ठिकाणी एकच पदाचा घन असल्यामुळे 58 गुणिले 58 गुणिले 58 नाही करायचं. या ठिकाणी मी काल सांगितलं होतं बघा, काल एक उदाहरण होतं असंच. तर मग इथं काय घ्यायचं, 60 वजा 2 कंसाचा घन. आता या ठिकाणी 50 अधिक 8 म्हणसाल तुम्ही, परंतु इथे वजा रूपात लिहायचं म्हणून 60 गुणिले 2 लिहिलं 58 किंमत येण्यासाठी. आणि ही संख्या 10 किंवा 100 जे काय असेल त्याच्या प्रमाणात असेल तर आपल्याला त्याचं मी कालच सांगितलं होतं की वर्ग करणे, घन करणे, बाकीचे गुणाकार करणे फार सोपं जात असतं. आता 60 गुणिले 2 कंसाचा घन, इथं पहिलं पद 60 आहे, दुसरं पद 2 आहे. तर मग पहिल्या पदाचा घन म्हणजे 60चा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 2चा घन. लक्षात? आता इथं बघा, 60चा घन करायचं, 6चाच घन करायचं. 6 6 36, 36 6 216. बघा इथं करा, 36 गुणिले 6, 6 6 36, 6 4 3 37 18 3 21 216. पटकन करता आला पाहिजे, कारण 10 20 पर्यंतचे ते घन किंवा 10 पर्यंतचे ते घन संख्या आपल्याला पाठच पाहिजे. जसं 1चा घन 1, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216 असे आपण करता आला पाहिजे. 7चा 343, अशा प्रकारे आपल्याला पाठच पाहिजे. 216 वजा 3 गुणिले 60चा वर्ग 6 6 36. शून्य किती द्यायचे? अरे एक मिनिट, तुम्ही हे 216 झाले, परंतु शून्य राहिला की शून्य किती येणार? 3. हे दिवस घन असल्यामुळे शून्य 3 वजा 3 गुणिले 6 6 36. इथं शून्य किती येणार? 2 गुणिले 2 अधिक 60 गुणिले 3 180 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 2चा घन 8. 2,16,000 वजा 3,600 गुणिले 2 7,200 गुणिले 3. आता कुठल्या प्रकारे त्याच्या ऐवजी 3 दोन्ही 6 गुणिले 3,600. 6 0 0 6 0 0 6 6 36 आले 3 37 18 3 21. व्हेरी नाईस. 2,21,600. आणि आपण जर 3,600 गुणिले 3 केलं, 10,800 गुणिले 2 21,600 असं करण्यापेक्षा हे केले की सोपं गेलं. आता 180 हे पद वेगळं आहे, हा वेगळा आहे, नसतं यांचा याच्यातून कसं. 180 गुणिले 4, 180 ची दुप्पट 360, 360 ची दुप्पट 720. पटकन गुणाकार करा. वाटल्यास 180 गुणिले 4, 4 0 0 4 8 32 3 4 1 4 3 7, 720 वजा 8. आता या ठिकाणी काय करायचं बघा, 2,16,000 मधून 21,600 वजा करायचे आणि परत त्याच्यातून 8 वजा करायचे आणि मिळवायची किती? 720. म्हणजे ज्या ठिकाणी धनांची बेरीज करायची आणि त्याच्यातून हे ऋणाची बेरीज करून वजा करायची. अशा प्रकारे आता बघा, आपण काय केलं, 2,16,000 अधिक 720 दोघांची बेरीज केली, किती आलं? 2,16,720 वजा 21,600 आणि 8 हे दोन समान आहेत ऋण. दोघांची बेरीज किती येते? 21,608. याच्यातून वजा केली तर वजाबाकी केल्यानंतर उत्तर किती येतो? 1,95,112. आता तुम्ही करू शकता बघा, 1,95,112. वाटल्यास रफवर असं बाजूला लिहून घ्या. आपण काय केलं? धनांची बेरीज केली, ऋणाची बेरीज केली आणि शेवटी
धनसंख्येतून ऋण संख्या वजा केली, येणारा उत्तर म्हणजे 1,95,112. अशा प्रकारे 58चा घन याचं उत्तर आलं 1,95,112. आता याच्यातले जे उदाहरण आहेत 5, 6, 7, 8 याच्यातले उदाहरण तुम्हाला जर कोणतं अवघड वाटतं याच्यातलं अपूर्णांकाचं एक उदाहरण सोडून दाखवतो मी तुम्हाला, त्यानंतर बाकीचे तुम्ही करायचे. ठीक आहे. आता बघा 5.3 मधलं 6वं उदाहरण आहे. आपण पहिलं बघितलं, दुसरं बघितलं, चौथं बघितलं. चौथं आणि 5वं सेम असल्यामुळे आपण सोडून देऊ. जसं 58चा घन आहे तर 198चा घन आहे, 200 वजा 2 करता येते. आता 6वं एक पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या अशा प्रकारची मांडणी असल्यामुळे थोडंसं वेगळं वाटते म्हणून हे करून दाखवतो. आता या ठिकाणी बघा विस्तार त्याच पद्धतीचं काय असेल. पहिल्या पदाचा घन म्हणजे 2pचा घन गुणिले वजा. आता या ठिकाणी बघा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2pचा वर्ग. आता हे झालं पहिलं पद. आता दुसरं काय गुणिले दुसरं पद म्हणजे गुणिले दुसरे पद पाहिजे पुढे घ्यायचं 1/2p. आता पुढे हे झालं 1. आता तिसरं पद अधिक आहे 3 गुणिले पहिलं पद म्हणजे 2p गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1/2pचा वर्ग वजा. हे वजा आहे. दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 1/2p चा घन. हाय पद हाय. आता आपण याचा सोडू पुढे. 2चा घन 8pचा घन वजा 3 गुणिले 2pचा म्हणजे 4pचा वर्ग गुणिले 1/2p अधिक 3 दोन्ही 6p गुणिले 1/4pचा वर्ग वजा 1चा घन 1, 2चा घन 8pचा घन. आता 8pचा घन वजा. आता या ठिकाणी बघा 4pचा वर्ग म्हणजे आपण 4/1 करू शकतो. 6p म्हणजे 6. आता इथं संक्षिप्त रूप द्यायचा. बे एक बे, बे दोन्ही 4. पीच्या वर्गाला p न भागितलं तर काय राहील ते इथे 2p म्हणजे 3 दोन्ही 6p अधिक इथं सुद्धा तसं बे 3 6 बे दोन्ही 4 p कटला इथं पीच्या वर्गाला भागितलं तर किती येते p 3 1 3 छेद 2p वजा 1/8pचा घन. अशा प्रकारे याचं उत्तर आलं 8pचा घन वजा 6p अधिक 3/2p वजा 1/8pचा घन. ठीक आहे लिहू. आता बघा 8वं उदाहरण म्हणजे विस्तार करा मधला पहिल्या याच्यातला प्रश्नातला शेवटचा प्रश्न 8वा. 7वा आणि 6वा जवळपास सारखा असल्यामुळे 6व्या सारखा 7वा तुम्ही करून घ्या. म्हणजे तुम्ही करायचे उदाहरण कोणते बघा 3रा 5वा आणि 7वा. आता 8वा उदाहरण करता वेळेस तोच विस्तार आपल्या समोर समक्ष आहे. आता सोडवता वेळेस बघा काळजीपूर्वक अंश आणि छेद रूपात जरी असेल तर क्रिया तीच आहे. फक्त थोडा कॉन्स्टंट जर असेल स्थिर आपलं मन जर असेल तर गणित फार सोपं आणि सुटसुटीत आहे. बुद्धीला चालना देणारा विषय आहे. जर बुद्धीला चालना द्यायचं असेल तर गणित शिकायला.
नसता कसं असतं, एखादं पाठांतर करणं म्हणजे घोकंपट्टी करून वारंवार वधून घेणे, याच्यानंतर काय, याच्यानंतर काय, आणि ज्यावेळेस उत्तर मिळतो आणि ॲक्युरेट येतो त्यावेळेस आनंद होतो. कुठल्या गोष्टीचं आपण चांगलं काम केलं आणि तेव्हा शेवट चांगलं झाले की आनंद होतो, आपण सोडवा आणि शेवटी आपण पाहिलं उत्तर करेक्ट आलं की आनंद होतो. हा आनंदाही विषय आहे. आता x/3 वजा 3/x कंसाचा घनाचा विस्तार करता वेळेस पहिल्या पदाचा घन म्हणजे x/3 चा घन. आता या ठिकाणी बघा चिन्हाचं लक्ष द्या, वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x/3 कंसाचा वर्ग. x चा वर्ग 3 असं नाही आहे, पूर्ण कंसाला तो वर्ग लागू असणार आहे, गुणिले दुसरे पद म्हणजे 3/x अधिक तिसरं पद अधिक आहे. हे जसं पहिलं पद म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे, हा दुसरं पद. आता तिसरं पद बघा, 3 गुणिले ए म्हणजे पहिलं पद म्हणजे x/3 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3/x चा. आता काय राहील, शेवटचं पद वजा, हे अधिक धन, हे धन, हे पद ऋण आणि शेवटचं काय दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 3/x कंसाचा घन. आता सोडूया. या ठिकाणी अंश आणि छेद जर कंसाला घन वर्ग किंवा कुठलाच घातांक असो, घातांकाच्या याच्यामध्ये नियमामध्ये बघितलं की तो घातांक अंशाला लागू होतो आणि छेदाला लागू होतो. नाही असं नाही ते x चा घन खाली 3 जशाला तसं लिहिले की इथं स्टेपला आपण गेलो, म्हणून अंशाचाही घन करायचा, छेदाचं घन. x चा घन म्हणजे x चा घन छेद 3 चा घन 3×9 9×27 वजा 3 गुणिले इथं सुद्धा x चा वर्ग करायचा आणि 3 चा वर्ग करायचा. x चा वर्ग काय आहे, x चा वर्ग छेद 9 गुणिले 3/x. 3 ला मी 3/1 करतो म्हणजे व्यवस्थित दिसते. अधिक अंश ज्याचा छेद काहीच नाही म्हणजे त्याचा छेद 1 असते, कायमस्वरूपी आपल्या डोक्यात स्मरणात ठेवायचं की कोणते समजा इथं 5 आहे, याचा अर्थ 5/, त्याचा छेद नेहमी 1 असतो. आता 3 गुणिले, आता याचा काय करू आपण, गुणाकार करू. 3 गुणिले x म्हणजे 3x छेद 3 ला 3 गुणिले 3 चा वर्ग 9 x चा वर्ग x चा वर्ग वजा 3 चा घन करा 3×9 9×27 x चा घन x. आता शेवटच्या टप्प्यात आपलं उत्तर मिळतो. इथं जशाला तसा हा पद राहील, x चा घन छेद 27 वजा, इथं बघा इथं संक्षिप्त रूप का गुणाकार रूपात मांडणी केल्यामुळे आपल्याला संक्षिप्त रूप द्यावे. 3×1 3 3×3 9. आता पहा इथं x आहे, x ला x च्या वर्गाने भागितलं तर काय येते x. आता काय राहिलं बघा, 1 गुणिले x म्हणजे x, x गुणिले 3 म्हणजे 3x छेद काय राहिलं बघा 1 3 3 1 3. x च्या वर्गाला x न भागितलं तर x कसं राहते ते तुम्हाला सांगतो. x चा वर्ग भागिले x संक्षिप्त, x चा वर्ग म्हणजे x गुणिले x आणि छेद x. हा x कटला, राहिला x. अशा प्रकारे राहिला. किंवा भागाकारामध्ये घातांकाची वजा बाकी होतो, इथं घातांक 1 आहे, याचा घातांक 2 आहे, 2 मधून 1 गेले 1 राहिला. अशा प्रकारे कोणत्याही पद्धतीने वापर केला तर आपलं उत्तर तसंच येणार आहे. आता पुढे बघा, याचा संक्षिप्त इथं आलं, याचा संक्षिप्त केला इथं आला. आता हे बघा याचं सुद्धा आता हिरव्या पेनला करू का म्हणजे तुम्हाला दिसते 3×1 3 3×3 9. इथं पण तसं करायला पाहिजे. आता इथं लिहायचं बघा, इथं 3 आहे पण इथं नाही, मग 3 ला हात लावायचं नाही, फक्त x चा संबंध घ्यायचा. आता लक्षात ठेवा 3 आणि x गुणिले आहेत आणि इथं आहे, ते लक्षात ठेवायचं. आता याचं संक्षिप्त रूप देता वेळेस काय करावं लागेल सांगा. इथं 3 म्हणजे 3 गुणिले x आहे. आता हा या ठिकाणी याला x न भागितलं काय येईल 3, x कटला 3 आणि याला सुद्धा x न भागितलं काय येईल इथं x.
कशात आलं ना 3x भागिले x म्हणजे 3 राहिलं. याला सुद्धा आपण अंश आणि छेदाला समान संख्येने भागला असता काही त्याच्यात फरक होत नाही, फक्त संक्षिप्त रूप निघतो. आता 3 त्रिक, याला पेन बंद करतो, 9. उत्तर राहिलं का अजून नाही. x गुणिले 1 x वजा 27 छेद x चा घन. या ठिकाणी मात्र x वगैरे असं संक्षिप्त देऊ नका, कारण या दोघांमध्ये अधिकचं चिन्ह तर इथं दिलं सर आम्ही इथं करावं का म्हणसा x x घेतलं, इथं देता येत नाही. गुणाकार रूपात मांडलं असेल तर हेच करता येतो. अशा प्रकारे सराव संच 5.3 मधला विस्तार करा मधला 8वा उदाहरण संपला. 3 तुम्ही करायचं, 5 मी केलेले आहेत. काय अडचण आली तर विचारा. घनपाठच्या वह्या तयार ठेवा. पुनश्च एकदा सांगतो आणि याच्यातला सरळ रूप द्या. या सरळ रूप द्यामध्ये 2 पदांच्या बेरजेचा घन आणि 2 पदांच्या वजाबाकीचा घन असं मिश्रित उदाहरण आहे. ते काळजीपूर्वक करावे लागणार आहे. तर उद्या आठवणीनं तुम्ही तयार राहा पुढच्या व्हिडिओसाठी. ठीक आहे, धन्यवाद.